प्लेट आहे का तो दुखते त्याचं काय नसतं त्याच्या मागे कोण लागेल कारण है व्यवस्था कर दी आदि इसको आते हैं फूल लिखना नहीं बोलना है लोकल रॉकेल तर आम्हाला पाहिजेलच ना बाबा. मग आता चूल बी पेटवला, बिल्डिंगमध्ये चूल बी पेटू नाही देत आम्हाला. हां मग आम्ही खाणार तरी काय? हां गॅस बी नाही आहे तर बोलतात महिन्याने 2 महिन्याने येईल, आला तर आम्ही देऊ असं बोलतात. 45 दिवसांनी नंबर लावल्यानंतर तर नंबर लावून बी किती दिवस झाले, रॉकेल बी नाही आहे. गॅस मिळते. रॉकेल भेटले तर आम्ही स्टोर तरी भात आणि डाळ करून खाऊ ना, दुसरा काय आहे? आम्हाला रॉकेल द्या, सिलेंडर द्या, नाही तर आम्ही म्हणून ते बाटला नाही तर नाही, पण रॉकेल तरी आम्हाला मिळालंच पाहिजे. हां रॉकेल मिळालंच पाहिजे आम्हाला. सिलेंडर नाही भेटला तर रॉकेलवरती तरी करून खाऊ ना आम्ही. मग हां ना, खाणार तरी काय मग नाही. आता बोलतात 45 दिवसांनी नंबर लावल्यानंतर त्याच्यानंतर पण 45 दिवसांनी मिळणार. मला तर 2-3 नातवंड आहेत, त्यांची नाही निदान तर पेज शिजवायला पाहिजे. आता एवढीशा पेजसाठी चूल पेटवणार का? बिल्डिंगमध्ये कुठनं चूल पेटवणार सांगा ना. शहरी भागात नाही, पण रॉकेल आता रॉकेल घेतलं म्हणजे परत स्टोव घ्या, हे घ्या. अहो पण तू शासन तर बोलतो की आहे चुला म्हणजे गॅस सिलेंडर मिळणार आहे, आणि कुठे मिळणार आहे गॅस सिलेंडर? आता तर बोलतात नंबर लावायला घेतला तर 25 दिवसानंतर येणार आहे. नंबर लावल्यावर पहिला घेतला होता तो 30 दिवस झाले तर परत 45 दिवसांनी येणार आहे. म्हणजे माणसांनी राहायचं कसं? बिल्डिंगमध्ये हे शहरामध्ये पण माणसंच राहतात ना, हे ग्रामीण भागात मिळाला ना, आमच्या इथं काय करणार आहे? मिळालं तर पाहिजे ना, रॉकेल तरी मिळलं तरी माणूस कसंही करून ॲडजस्ट करू शकेल ना. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे लोकांमध्ये झालेला संभ्रम आणि एक लोकांची नागरिकांची असणारी आवश्यकता, इंधनाची आवश्यकता, यासाठी महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 रोजी शासन निर्णय केरोसिन वितरणाबाबत शासन निर्णय निर्गमित केला असून त्यानुसार ठाणे ग्रामीण यांना लवकरच केरोसिनचा वितरण हे लवकरच सुरू करण्यात येत आहे. तसेच ठाणे शहरी भागाकरिता मागणी कळवण्यात आली असून शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर त्याचीसुद्धा उपलब्धता दुकानांमध्ये होऊन लोकांना केरोसिनचे वाटप करण्यात येईल. अफवांवर ठेवलेला विश्वास आणि वाढलेली मागणी, त्यामुळे सध्याची ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लोकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मागणी आणि वितरण हे व्यवस्थित सुरू असून कोणालाही सध्या तरी परिस्थिती काही वाईट नाही आहे. सदरची मागणी लक्षात घेता आपण शासन स्तरावरती मागणी कळवलेली आहे. मान्य झाल्यावर लवकरच त्याचे वितरण सुरू होईल.